सर्वांना नमस्कार. मुलांना जर स्थानिक किमतींच्या मदतीने जर वजाबाकी शिकायची असेल, तर प्रथम आपल्याला मुलांना स्थानिक किंमत समजावून देणं गरजेचं आहे. तर ही स्थानिक किंमत कशी मुलांना सोप्या रीतीने समजवता येईल आणि त्याचं महत्त्व देखील मुलांना कळेल, याविषयी आपण चर्चा करूयात. त्यासाठी मी काही आगपेटीच्या काड्या घेतलेल्या आहेत. त्याच्या मदतीने आपण ही संकल्पना विद्यार्थ्यांना कशी समजवणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी आगपेटीच्या काड्यांचे दोन संच घेतलेले आहेत. एका संचामध्ये आपण त्या ठिकाणी मोकळ्या काड्या घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या संचामध्ये आपण 10-10 चे 2 गट आणि काही काड्या घेतलेल्या आहेत. जर विद्यार्थ्यांना आपण ह्या काड्या मोजायला लावल्या, तर निश्चितपणे ह्या काड्या मोजण्यासाठी विद्यार्थ्याला जास्त वेळ लागेल आणि ह्या काड्या मोजण्यासाठी विद्यार्थ्याला कमी वेळ लागेल. कारण ह्या संचामध्ये 10 चा एक संच दिलाय. 10, 10, 20 आणि ह्या उरलेल्या 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28 अशा पद्धतीने विद्यार्थी चटकन ह्या काड्या मोजू शकतो. परंतु ह्या काड्या मोजताना विद्यार्थ्याला वेळही लागेल किंवा मोजताना त्याच्याकडनं काड्या कमी जास्त मोजल्या जाऊ शकतात. हे विद्यार्थ्याला आपण पुन्हा-पुन्हा सराव देऊन त्यांना लक्षात आणून देऊ शकतो. त्यानंतर विद्यार्थ्याला 28 ही संख्या आपल्याला दाखवायची आहे. या 28 संख्येमध्ये आपल्याला हा जो डाव्या बाजूला 2 अंक दिसतो आहे, तर ह्या 2 अंकाइतकेच 10-10 चे 2 गट या ठिकाणी दिसतायत आणि हा जो 8 अंक आहे, ह्या 8 अंकाइतकेच या ठिकाणी आपल्याला सुट्ट्या काड्या मुलांना दिसत आहेत. हे मुलांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. आणि मग त्या ठिकाणी 2 10-10 चे गट आहेत, तर त्याला आपण 10च्या गटाला आपण दशक असं म्हणतो. हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यायचे आहे आणि ह्या ठिकाणी 2 10-10 चे गट आहेत म्हणून याला आपण 2 दशक असं म्हणतो आणि ह्या ठिकाणी ज्या काड्या सुट्ट्या आहेत त्या 8 काड्या आहेत, तर याला आपण 8 एकक असं म्हणतो. असं विद्यार्थ्यांच्या जर लक्षात आणून दिलं, तर ह्या पद्धतीने आपण जर विद्यार्थ्यांकडून सराव घेतला, तर विद्यार्थ्यांना दशक आणि एकक ही संकल्पना निश्चितपणे लवकर समजेल. शिक्षक मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये दशक एकक संकल्पना म्हणजे स्थानिक किंमत समजवण्यासाठी आपल्या शाळेमध्ये खूप सारं साहित्य आहे. त्याची सुद्धा आपल्याला ओळख असणे गरजेचे आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या शाळेमध्ये ह्या संकल्पनेसाठी कोणते साहित्य आपल्या शाळेत आहे त्याची आपण या ठिकाणी माहिती करून घेऊया. आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीने अंक कार्ड आहेत. अशा पद्धतीने खूप सारे अंक कार्ड आहेत. ह्या अंक कार्डच्या मदतीने आपण ही स्थानिक किंमत संकल्पना विद्यार्थ्यांना समजण्यासाठी यांचा वापर करू शकतो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये ही मण्यांची माळ आहे. हिच्या मदतीने सुद्धा आपण त्यांना स्थानिक किंमत समजावून देऊ शकतो. त्याचप्रमाणे ह्या दशकाच्या बांगड्या आहेत. या दशकाच्या बांगड्यांच्या मदतीने सुद्धा संकल्पना समजावून देऊ शकतो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीने दशकाचे ब्लॉक्स आहेत. एककाचे देखील त्या ठिकाणी ब्लॉक्स आहे. याच्या मदतीने सुद्धा आपण ती स्थानिक किंमत किंवा त्या ठिकाणी त्या अंकाची स्थानिक किंमत आपण यांच्या मदतीने समजावून देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये ही काउंटर्स आहेत. ह्या काउंटर्सच्या मदतीने सुद्धा अंकांची स्थानिक किंमत आपण निश्चितपणे विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. त्याप्रमाणे अशा पद्धतीने काही ब्लॉक्स आहेत. हे ब्लॉक्स जोडून आपण त्यांना दशक संकल्पना, एकक संकल्पना समजावून देऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या अंकांची स्थानिक किंमत देखील समजावून देऊ शकतो. ही या ठिकाणी अशा प्रकारचे मणी आहेत आणि दोरा पण दिलेला आहे. याच्या मदतीने सुद्धा आपण मुलांना त्या संख्येतील अंकांची स्थानिक किंमत समजावून देऊ शकतो. त्याचप्रमाणे आत्ताच जे आपल्याला साहित्य आलंय त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला तक्ते दिलेले आहेत. ह्या तक्त्यांचा उपयोग करून आपण ह्या ठिकाणी वजाबाकी मांडू शकतो. या ठिकाणी आपण स्केच पेनने जर लिहिलं, तर ते आपल्याला पुन्हा पुसता येईल आणि विद्यार्थ्यांचा अधिक पद्धतीने सराव घेता येईल. अशा पद्धतीचं खूप सारं साहित्य आहे. तर ह्या साहित्याच्या मदतीने आता आपण वजाबाकी कशी करतात ते आपण बघूया.